गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरूर. इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, विषय शिक्षक सौ जगदाळे RR. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेशी व पेशी अंगके या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. मागच्या इयत्तेमध्ये आपण पेशी रचना कशी असते याविषयी माहिती घेतलेली आहे. यामध्ये पेशींच्या मध्ये आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असे प्रकार आहेत. तसेच पेशींचे निरीक्षण करण्यासाठी आपण सूक्ष्मदर्शिकाचा वापर करतो हे पाहिलेले आहे. तसेच पेशी हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे. विविध अवयवांमध्ये कार्यानुसार वेगवेगळ्या आकारांच्या व प्रकारांच्या पेशी आढळतात. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी असे मुख्य प्रकार आपण पाहिलेले आहेत. तर पेशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पेशी अंगके असतात. यामध्ये हरितलवक, पेशीभित्तिका, पेशीद्रव, तंतुकणिका, रिक्तिका, आंतरद्रव्य जालिका, केंद्रक, गोल्जी पिंड, पेशीपटल, लयकारिका आणि मुक्त रायबोझोम्स अशा पद्धतीची वेगवेगळी पेशी अंगके आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीमध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला फरक पाहायला मिळतो. पेशीभित्तिका आपल्याला प्राणी पेशीमध्ये दिसत नाही, मात्र वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिका दिसते. तसेच हरितलवके सुद्धा वनस्पती पेशीमध्ये आढळून येतात. प्राणी पेशीमध्ये हरितलवके असत नाहीत. आता पेशीतील कार्ये कशी चालतात हे समजण्यासाठी आपल्याला पेशीतील प्रत्येक घटकाचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी आपण पेशीचे वेगवेगळे भाग पाहू. यामध्ये सुरुवातीला आपण पेशीभित्तिका कशी असते, त्याचे कार्य कसे चालते हे आपण जाणून घेऊ. पेशीभित्तिका शैवाल, कवक व वनस्पती पेशींभोवती आढळते. प्राणी पेशीला पेशीभित्तिका नसते. पेशीभित्तिका म्हणजे पेशीपटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण. पेशीभित्तिका मूलतः सेल्युलोज व पेक्टिन ह्या कर्बोदकांपासून बनलेली असते. कालांतराने आवश्यकतेनुसार लिग्निन, सुबेरिन, क्युटिन अशी बहुवारिके पेशीभित्तिकेत तयार होतात. पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे ही पेशीभित्तिकेची कार्ये आहेत. ही जी पेशीभित्तिका आहे ती शैवाल, कवक आणि वनस्पती पेशीमध्ये आढळते. प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते. पेशीभित्तिका म्हणजे पेशीपटलाभोवती असणारे मजबूत आणि लवचिक असे आवरण असते. पेशीभित्तिका मूलतः सेल्युलोज व पेक्टिन ह्या कर्बोदकांपासून बनलेली असते आणि कालांतराने आवश्यकतेनुसार पेशीभित्तिकेमध्ये लिग्निन, सुबेरिन, क्युटिन अशी बहुवारिके तयार होतात. तर या पेशीभित्तिकेचं कार्य कोणतं आहे, तर पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे अशी महत्त्वाची कामे पेशीभित्तिकेची असतात. यानंतर पुढचे पेशी अंगक आहे प्रद्रव्यपटल किंवा पेशीपटल. हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते. स्फुरिल मेदाच्या 2 थरामध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू अशी प्रद्रव्यपटलाची रचना असते. प्रद्रव्यपटल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करते, म्हणून त्याला निवडक्षम पारपटल म्हणजेच सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन असे म्हणतात. या गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात, तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर पडतात.
पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्य पटल करते. यास समस्थिती असे म्हणतात. तर या प्रद्रव्य पटलामध्ये हे जे प्रद्रव्य पटल आहे ते ठराविक पदार्थांना ये जा करू देते. म्हणजे काही पदार्थांना अटकाव करते तर काही पदार्थांना येऊ देते. म्हणून त्याला निवडक्षम पारपटल म्हणजे सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन असे म्हणतात. आणि या गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त घटक पेशीमध्ये प्रवेश करतात. तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर टाकले जातात. पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया. तर यामध्ये पेशीय भक्षण आणि पेशी उत्सर्जन या दोन क्रिया ज्या आहेत त्या पेशीची ऊर्जा वापरून चालतात. यामध्ये पेशीय भक्षण म्हणजे बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे आणि पेशी उत्सर्जन म्हणजे टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर टाकणे. तर यानंतर पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. यामध्ये पहिली क्रिया आहे विसरण. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा पेशीबाहेर जाणे याला विसरण असं म्हटलेलं आहे. त्यानंतर परासरण, ऑस्मॉसिस. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजेच परासरण होय. ही भौतिक क्रिया असून ती घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता असतात. परासरण म्हणजे काय तर जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास. तर यामध्ये 3 वेगवेगळ्या शक्यता असतात. यामध्ये पहिली आहे समपरासरी द्रावण, दुसरी आहे अपरासरी द्रावण आणि तिसरी आहे अतिपरासरी द्रावण. सुरुवातीला समपरासरी द्रावण म्हणजे काय ते पाहू. पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते. त्यामुळे पाणी आत व बाहेर जात नाही. आता यामध्ये पेशीभोवती आणि पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते. त्यामुळं पाणी आतही जात नाही आणि बाहेरही जात नाही. याला आपण समपरासरी द्रावण असे म्हणतो. पुढचं जे आहे ते आहे अपरासरी द्रावण. पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशीत शिरते. याला अंतःपरासरण म्हणतात. उदाहरणार्थ बेदाणे पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात. आता अपरासरी द्रावण यामध्ये पेशीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते परंतु सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे सभोवतालचे पाणी जे आहे ते पेशीमध्ये शिरते. याला अंतःपरासरण असे म्हणतात. उदाहरणार्थ बेदाणे पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात. म्हणजे बेदाण्याच्या पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे पाणी पेशीमध्ये शिरते. त्यानंतर तिसरा आहे अतिपरासरी द्रावण. आता यामध्ये पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते. उदाहरणार्थ फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात. अतिपरासरी द्रावणात ठेवल्याने प्राणीपेशी किंवा वनस्पती पेशीतील पाणी बहिःपरासरण प्रक्रियेमुळे बाहेर पडते आणि पेशीद्रव्य आकसते. या क्रियेला रससंकोच म्हणतात. अतिपरासरी द्रावणामध्ये पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त असते परंतु पेशीभोवतालचं जे माध्यम आहे त्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पेशीतून पाणी बाहेर पडते. उदाहरणार्थ फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी
पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात. अशा पद्धतीनं समपरासारी द्रावण, अपरासारी द्रावण आणि अतिपरासारी द्रावण असे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील पेशी अंगकांचा म्हणजेच पेशीद्रव्य, केंद्रक इत्यादी विषयी माहिती जाणून घेऊ. थँक्यू.